मनोज जरांगे सध्या बोलतायत, आपण पाहूया. सगळ्या दुनियाचा खायला जमतो गो, लोकांचे लेकर मारून टाकायला जमतेत. याच्यात लय मोठे आणखीन याच्यात लय मोठे. कारण ही शंका काय यायला लागली त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काल परवापासून ओबीसीचे न बोलणारे नेते बोलायला लागले. बघा पालकुलं कुठं चुकली. कारण हे नेते आजपर्यंत संतोष भाई देशमुखांच्या दुःखात सहभागी होते. असं खून कधीच होऊ नये. ओबीसीचे नेते हळहळ करीत होते. अशी एकाएकीच ओबीसीचे नेते कसं काय म्हणायला लागले, मंत्र्याला टार्गेट करायला लागले, आमके करायला. बहुतेक मंत्री म्हणलाय याच्यात मी बी आहे असा अंदाज यायला लागला. तुम्ही उठा सगळे. म्हणून ओबीसीचे नेते ह्या 2 दिवसात बोलायला लागले. आधी का बोलत नव्हते? आधी त्या लेकराचा खून झाला म्हणून त्याच्या बाजूने होते. एकाएकीच ओबीसी कसं काय करायला लागले तुम्ही? खुनात ओबीसीचा जातीचा काय संबंध? खुनात काय संबंध? उद्या तुमच्या कुणाच्या लेकराचं झाल्यावर आम्ही तरच म्हणत मग मराठीनी. तुम्ही आज खून करणाऱ्याच्या बाजूने ओबीसीचे नेते बोलायला लागला. उद्या त्याला तुमचा एखादा ओबीसीचा खून झाल्यावर मराठीने तसंच बोलायचं मग तुमच्या विरोधात. ही पाठराखण ओबीसीच्या नेत्यानं करणं चांगलं नाही. तुम्ही महाराष्ट्र वेगळ्या दिशेला घेऊन चाललात ओबीसी नेते. तुम्ही नुसता जातीवादाकडं ओबीसीचे नेते महाराष्ट्र घेऊन चालला. तुम्ही कालपासून बोलायलाच कसं काय लागले की ओबीसीचा मंत्री म्हणून त्याला टार्गेट करतात, ओबीसीचा मंत्री म्हणून टार्गेट करतात. ओबीसीचा असो नाही तर कोणाचा असो, तुम्ही नेते ओबीसीचे राज्याचे पण आहेत. तुम्ही नेता ओबीसीचा असला तरी म्हणायला पाहिजे हरामखोराला मध्ये टाक, कारण हे खुन आधी. याचा अर्थ याच्यात मंत्री सुद्धा आहेत. कारण ते उतरल्यापासून आमच्या कालपासून शंका डोक्यात यायला लागली राज्यातल्या मराठ्याच्या की ओबीसीचे नेते शब्दानं बोलले नसते. आपण हे दृश्य पाहतोय पुण्यातल्या सीआयडीच्या ऑफिसमधनं वाल्मिक कराड शरण आलेला आहे आणि तीच दृश्य आपण सध्या बघतोय. गेले काही दिवस सातत्याने संतोष देशमुख प्रकरणामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे नाव फक्त सुरुवातीपासून चर्चेत नव्हतं, विधानसभेमध्ये सुद्धा अनेक दोषारोप या नावावरनं झालेले आहेत. याच्याशी ओबीसी नेते सहमत राहणार. आरोपी आता सामान्य माणूस असू दे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. याच बाजूचा सामाजिक काम करणारा ओबीसी नेता पाहिजे किंवा मराठ्यांचा नेता असला तरी पाहिजे. तुम्ही या काय कसं काय बोलायला लागला, टार्गेट करायला लागले. याचा अर्थ काय होतोय की ओबीसीच्या नेत्याला माहीत झालंय ही बी त्याच्याचे म्हणून 100% चौकशी व्हायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. कारण ओबीसी नेते कसं काय बोलायला लागले. आता याला कुणी सुटता कामा नये. प्रतिक्रिया काय देऊ द्या. याला सगळ्यांना मोका लावा. आता 25 मध्ये घ्या यांना सामूहिक काटा आणि यांना 302 मध्ये सुद्धा टाका. तुम्ही आता मोठं विधान केलंय की या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचा समावेश आहे. अरे तेच बोलायला कालपासून का शंका येऊ नये. आम्ही आतापर्यंत काही बोललो का? कालपासून ओबीसीचे सगळे नेते मंत्र्याला माग लागले का तर तो ओबीसीचा आहे म्हणून. खून करण्यात झाला इथं, त्याचं कोणी नाव बी घेतलं नाही. तुम्ही ओबीसीचे नेते जबाबदार आहेत, सामाजिक काम करताय. तुम्ही राजकीय नेते नाहीयेत. ओबीसीचे जे नेते आहेत ना हे सामाजिक काम करणारे, त्यांना सामाजिक तेढ्याचं भान असलं पाहिजे. ओबीसी नेते जातीवाद करायला लागले. आता ओबीसीचा मंत्री असू नाही तर मराठ्याचा मंत्री असो, तुम्ही त्याला पाठीशी कसं काय लागली. ही शंका रात्रीपासून राज्यातल्या पुऱ्या मराठ्या, पण मराठ्यांच्या मन आता खवळून उठले. तर मनोज जरांगे सध्या बोलत होते आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे.
वाल्मिक कराड याने स्वतःच अशा पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि असं म्हटलंय की खंडणीच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे, पण तरी त्यामध्ये मिळणारा जामीन मी नाकारून कुठेतरी शरण येतोय. या सगळ्याच प्रकाराला सीआयडीचं अपयश समजलं जात आहे. बीडच्या केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला खरं तर आज 23 दिवस पूर्ण होत आहेत.